तर राज्यसभा निवडणुकीचे ढोल वाजू लागले, त्यासाठी सर्वच पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे। गुप्त बैठकांमधून मतांची बेगमीही केली जाते। मात्र या सगळ्या धामधुमीत अजित पवार गटाची रणनीती नेमकी काय आहे, त्या गटासमोर कोणती आव्हानं आहेत, पाहूया। राज्यसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15 फेब्रुवारी आहे। मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवार कोण असेल हे निश्चित झालेलं नाहीये। सध्या पक्षात ओबीसी समाजाला संधी द्यावी अशी मागणी करणारा एक गट आहे, तर दुसरा गट अल्पसंख्याक चेहऱ्याला संधी देण्याची मागणी करतोय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेवर छगन भुजबळ यांचे पुतणे समीर भुजबळ यांना संधी दिली जावी अशा पद्धतीची मागणी ओबीसी समाजाकडून होताना पाहायला मिळते। राज्यभरामध्ये ओबीसींचा सध्या प्रचंड प्रमाणात प्रक्षोभ आहे। तो जर शांत करायचा असेल तर ओबीसी समाजाला संधी दिली गेली पाहिजे आणि यासाठीच समीर भुजबळ हे नाव योग्य आहे अशा पद्धतीची भूमिका भुजबळ कुटुंबियांच्या वतीने घेतल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे। अल्पसंख्याक समाजाच्या वतीने देखील आपल्या समुदायाला संधी मिळावी अशी भूमिका आहे। नुकतेच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत आलेले बाबा सिद्दीकी, माजी मंत्री नवाब मलिक यासाठी इच्छुक असल्याची सूत्रांची माहिती आहे। नवाब मलिक नुकतेच राष्ट्रवादीतील सर्व वरिष्ठ नेत्यांना भेटून गेलेत। यासोबतच अल्पसंख्याकांचे प्रदेशाध्यक्ष इद्रिस नायकवडी हे देखील इच्छुक आहेत। राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली पाहिजे असाही एक मतप्रवाह पक्षामध्ये आहे। मात्र दुसरीकडे अशी देखील चर्चा आहे, जर पार्थ पवार यांना संधी दिली गेली तर एकाच कुटुंबामध्ये किती पदं देणार अशा पद्धतीची टीका होण्याची शक्यता आहे। तर दुसरीकडे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना राज्यसभेवर पाठवावं असा देखील एक मतप्रवाह सध्या पाहायला मिळतोय। कर्जतमध्ये पार पडलेल्या बैठकीत अजित पवार यांनी लोकसभेसाठी 4 जागांवर दावा सांगितला होता। त्यामुळे सुनील तटकरे रायगडची जागा लढवतील अशी चिन्ह आहेत। जर सुनील तटकरे यांना राज्यसभेची उमेदवारी दिली तर रायगडच्या जागेवरील दावा सुटण्याची शक्यता आहे। राज्यसभेबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाहीये, मात्र पुढील 2 दिवसात हा निर्णय होण्याची शक्यता आहे। निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।